महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. नमस्कार, मी विशाल नाना हरपळे, कचरा डेपो आंदोलक. गेल्या 20 दिवसापासून या ठिकाणी आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी आंदोलन बसलो आहोत. त्याचं कारण एकच आहे की नव्याने होणारा 500 मेट्रिक टनाच्या प्रकल्पाला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर खूप 1-2-3 गोष्टी इंटरेस्टेड आहेत, ते सांगणं आपल्याला या माध्यमातून आम्हाला वाटते की नागरिकांपर्यंत पोहोचवावं म्हणून आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर जो काय नव्याने होणारा प्रकल्प आहे हा कोणासाठी, पुण्यासाठी, पुण्याच्या नागरिकांसाठी, कसोहितासाठी याचा कुठेही अजून अंदाज लागलेला नाहीये. फुरसुंगी नगर परिषदेने विरोध केलाय, कचरा डेपो करू नका. ग्रामस्थांनी विरोध केलाय, कचरा डेपो नव्याने करू नका. तरी गाठ घातला जातोय. तर कशासाठी ते समजेना. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आमच्यावर सांगितलं जातंय की बाबा हा कचरा डेपोचा सर्व नंबर आमचा आहे, आमच्या मालकीचा आहे. खरं तर नक्कीच त्यांच्या मालकीचा आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. परंतु ज्यावेळेस आयुक्तांच्या खुर्चीच्या जप्तीचे आदेश आले त्यावेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन ही कारवाई करू नका म्हणून कुठेतरी सामंजस्यपणा घेऊन त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना एक लॉलीपॉप द्यायचं त्या दिवशी त्यांनी काम केलं. आणि शेतकऱ्यांचं मिळणारी रक्कम जी काय कोर्टाने होऊ घातलेली ती आजही त्या लोकांना मिळाली की नाही मिळाली याबद्दल शंका आहे. जर मिळाली असेल तर नक्कीच हा कचरा डेपो पुणे महानगरपालिकेच्या मालकी हक्काचा आहे असं समजण्यात येईल. आणि ते जर पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नसतील तर आजही फक्त पुणे महापालिका तो त्यांच्या ताकदीवर, बळजबरीवर तो त्यांचा असं समजते. परंतु जर शेतकऱ्यांना पैसे मिळले नसतील तर तो त्यांच्या तसाही मालकी हक्काचा आहे असं म्हणता येणार नाही. आणि आज ज्या कचरा डेपोवर मालकी हक्क समजून या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातंय की आम्ही हे निर्णय आमचे घेणारे, आमची एक स्वायत्त संस्था आहे. तर भारतातली पहिली घटना आहे फुरसुंगी नगर परिषद आणि पुणे महानगरपालिका. जे गाव पुणे महापालिकेत 2017 पर्यंत होतं, 2024 पर्यंत होतं, 17 पासून 24 पर्यंत. तर ते आज पुणे मनपातून गाव वगळलेलं आहे. आमची स्वतंत्र फुरसुंगी नगर परिषद झाली आहे. आणि आज पुणे महापालिका सांगते की तो कचरा डेपो आमचा आहे, आमच्या मालकी हक्काचा आहे, तो आमच्या 154 सर्व आमच्या अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अटॅच झालेला आहे. तर मी या निमित्ताने या ठिकाणी सांगू शकतो पुणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना, महापौरांना आणि संबंधित सर्व उपमहापौर आणि त्यांच्या सर्व पक्षीय नगरसेवकांना की थोडंसं आपण बारकाईने आजची व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोचली तर ऐका की 154 सर्व नंबरच्या पलीकडं हे तुमची पुणे महापालिकेची हद्द आहे. प्रभाग क्रमांक 41 आणि प्रभाग क्रमांक 16 हा जो तुम्ही 154 सर्व नंबर तुम्हाला दाखवलाय अटॅच आहे, असा तुमच्या पुणे महापालिकेच्या कुठल्याही प्रभागाला हा जो आमचा एरिया आहे तो कुठे अटॅच आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी दिसत नाही. फक्त हे चित्र कागदावर रंगवलं गेलंय. आणि जे पुणे महापालिकेने फुरसुंगी गाव वगळण्याचं जे नोटिफिकेशन आमच्या या फुरसुंगी नगर परिषद झालं होतं त्याच्यामध्ये 191 ते 95 पर्यंत आणि उरुळीचे काही सर्व नंबर आहेत. त्याच्यापैकी क्षेत्र पुणे महापालिकेने घेतलेलं राहिलेलं क्षेत्र हे स्वतः त्या स्थानिक तिथल्या नागरिकांचं, लोकांचं, मालकाचं आहे. त्याच्यामुळं पुणे महापालिकेच्या हद्दीपासून हा कचरा डेपो जम करून पुणे महापालिकेने ठेवला आहे. आणि मी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना ठिकाणी एक आवर्जून विनंती करतो, साहेब जर आम्ही या प्रक्रियेमध्ये जर खरंच प्रामाणिकपणे कागदपत्र घेऊन जर याच्यामध्ये शिरलो आणि आम्ही ॲक्च्युअलमध्ये अभ्यास करून आता या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने मेसेज देतोय की खरंच साहेब एक विनंती आहे तुम्हाला, जरी तुम्ही टेंडर काढला असेल, ती टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असेल, स्टँडिंगला ती मान्यता मिळाली असेल, उद्या GB मध्ये मान्यता मिळेल, तुमचा निधी त्यामध्ये वर्ग होईल आणि ते काम तुम्ही त्या ठेकेदाराला देताल, वर्क ऑर्डर त्याला मिळेल. तर तिथून पुढं तुम्हाला आमच्या या कागदोपत्री रोषाला सामोरं जावं लागणार आहे. मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की तुम्हाला पुन्हा एकदा हारण्याची वेळ येईल. कारण तुम्ही त्या दिवशी आमच्या शेतकऱ्यांना बोलले होते आमच्या मिटिंगमध्ये की आज पुणे महापालिका ज्या केसेस खेळल्या ते एकदाही आम्ही कुठली केस हारलो नाही. तर साहेब तुम्ही आमच्याच गावाच्या बद्दलच्या वेगवेगळ्या 4 केसेस हारलाय. त्या 4 केसेस आपल्याला माहिती, माझ्याकडून वधून घ्यायची काय आवश्यकता, कारण आपल्याकडे सगळे पेपर आहेत. अशीच एक नवीन केस आपण हरताल असे मी तुम्हाला आवाहन करतो. विनंती आहे तुम्हाला की फक्त 500 मेट्रिक टनाचा प्रकल्प हा आपण आमच्यावर लादू नका, तो रद्द करा. नव्याने होणाऱ्या प्रक्रियेपासून आपण दूर राहा. कारण जर आम्ही याच्यामध्ये आता घुसलो तर पुणे महापालिका आणि फुरसुंगी नगर परिषद आणि हा जो इतिहास घडेल तो भारतामध्ये प्रथमतः या ठिकाणी सगळ्यांना कळेल की काय नक्की घटना आहे. ती घटना फक्त तुम्हाला कागदावर दिसते आहे. आम्ही प्रॅक्टिकलमध्ये कोर्टामध्ये प्रूव्ह करू की हा कचरा डेपो जरी तुमच्या मालकी हक्काचा असेल तर तो आमच्या नगर परिषदेचा आहे, महसुली हद्दी आमचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला नव्याने करायचंय
ते आमच्या परवानग्या, आमच्या सर्व गोष्टी घेऊन पुढे करायच्या साहेब. आमच्यावर कृपया हा प्रकल्प लादू नका. जर लढायचा असेल तर आमची तयारी आहे तुमच्यासोबत. आता पुढं हात दोन करून तुमच्यासोबत कायदेशीर लढाई खेळण्याची आमची इच्छा तुमच्यावर आता आहे स्वतःहून. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.